आपली कोणती कथा बाकी राहिली होती? उपाय. पाचवा बाकी आहे. हां. नष्ट मंद विसर्पिणी. उपायेन शक्यम सर्वम याचा काही भाग राहिला होता म्हणे. सर 8 पेज नंबर 9 पेज नंबर नहीं हुआ है मेरे ख्याल से। अच्छा, तो ये है पेज नंबर 7। तो ये बाकी है क्या? हो हो सर. यहाँ हाँ. से हो, अर्धी झाली होती, बाकी होती अर्धी. अर्धी म्हणजे कुठून? 7 पेज नंबर चालू होतं, 8 चालू होतं. अच्छा. बरं, हा तुला हत्ती आणतो सर. इकडे 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 पान नंबर 7 झालं होतं. अद्य मृग समयेन आगत इथून सुरू आहे. अच्छा, इथून सुरुवात करूया. बघा आता हा हा. ही आता कथेची पार्श्वभूमी अशी की ठीक आहे. तर अद्य मृगः समये न आगतः इति भासुरकः अतीव कुपितः आसीत्. इथून आपण पुढे जाऊया. तर तर इथून आता आपली कथा सुरू होते. तर अद्य मृगः समये न आगतः. तर आज प्राणी वेळेवर नाही आला. आता मृग या शब्दाचा अर्थ इथं कोणताही प्राणी, फक्त हरिण असा नाही. म्हणजे तो भासुरक नावाचा जो सिंह होता, त्या सिंहाकडे रोज खायला एक प्राणी जायचा. परंतु आज मात्र तो प्राणी तिथं त्याचं भोजन बनून नाही आला. इति म्हणजे म्हणून भासुरकः अतीव कुपितः आसीत्. तर आपला हा जो भासुरक आहे हा खूप रागावलेला होता. आता पुढची ओळ. तदा शशकः मंदम मंदम गत्वा प्रणम्य तस्य पुरतः स्थितवान. मग आता त्यानंतर हा आपला ससा हळूहळू जाऊन प्रणाम करून त्याच्या समोर उभा राहिला. त्यानंतर आता पुढच्या ओळीमध्ये तम तर्जयन भासुरकः उक्तवान. म्हणजे त्याला रागावत असताना, म्हणजे त्याला रागावताना, तर तर्जयती म्हणजे रागावतो, आणि तर्जयन म्हणजे त्याला रागावत भासुरक म्हणाला. काय म्हणाला भासुरक? रे शशकाधम समये आगंतव्यम इथे परिज्ञानम नास्ति वा भवतः. मग आपला हा भासुरक रागावून म्हणतो, रे शशकाधम, अरे अधम सशा, वेळेवर यायचं असं तुला माहिती नाही का? भवान विलंबम कृतवान केलं, तू विलंब केलेला आहेस. अतः प्रथमं भवन्तं खादित्वा अनंतरम सर्व मृगकैलमेव नाशयिष्यामि इति. मग आता हा रागावलेला भासुरक म्हणतो की आता पहिल्यांदा तुला खातो, आणि अनंतरम म्हणजे त्यानंतर सर्व मृगकुलम एव, सगळे प्राणी एकदाच मी खाऊन टाकतो, असा भासुरक म्हणाला. रागाने म्हणाला तो. कारण की आधीच त्यांनी ठरवलं होतं सर्व प्राण्यांनी की आम्ही रोजचा एक प्राणी तुमच्याकडे भोजन करायला पाठवत जाऊ. पण हा ससा आज विलंबाने आला.
त्यामुळे भासुरक रागावलेला होता. तर आता हा पॅरेग्राफ, हा परिच्छेद आपण वाचला. यामध्ये कोणाला काही शब्द समजला नसेल एखादा तर विचारा, अन्यथा आपण पुढे जाऊ. कृतवान किल, किल म्हणजे किल, हां, तू विलंब केलेला आहेस ना. किल हा हे एक अव्यय आहे. तू अच्छा. सर प्रणाम प्रणाम हाँ, सर ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. प्रणम्य का अर्थ क्या होता है? प्रणम्य, प्रणम्य नमस्कार करके. नमस्कार करके. और इति का, इति हाँ, तो इति, देखो यहाँ पर इस पैराग्राफ में इति 2 जगह लिखा है. एक यहाँ पर इति लिखा है और दूसरा इति यहाँ पर है. तो पहले वाला जो इति है ये रीज़न बताने के लिए है, और दूसरा वाला जो इति है ये एंड को दिखाने के लिए, एंड. तो देखो पहला वाला जो इति है ना, यहाँ वाला, तो अद्य मृगः समये न आगतः इति भासुरकः अतीव कुपितः आसीत्. म्हणजे आज प्राणी समय पर नहीं आया इसलिए भासुरक बहुत गुस्सा था. यानी पहले वाला जो इति है वो रीज़न बताने के लिए, कारण, इसलिए. परंतु आखिरी वाला जो इति है वो वाक्य का अंत दिखाने के लिए है. सर हाँ, इथे अनंतरम आणि तदनंतरम यामध्ये काय फरक आहे? खूप वेळा हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही शब्द आपण रायटरवर पाहूया. बघा, संस्कृतमध्ये अनंतरम हा शब्द आहे. अनंतरम या शब्दाचा अर्थ होतो त्यानंतर, किंवा मराठीमधला नंतर. तर मराठीमधला जो नंतर हा शब्द आहे, हा नंतर शब्द संस्कृतच्या अनंतरम या शब्दातून आलेला आहे. पण मराठीमध्ये काय झालं की आपण मराठीमध्ये त्यातला अ काढून टाकला, अनंतर असा शब्द असतो तो. आणि आता तुम्ही जो शब्द विचारला तदनंतरम, तो तदनंतर नाही आहे, तो तद प्लस अनंतरम या दोघांचा मिळून बनलेला तदनंतरम असा शब्द आहे. आणि याचा अर्थ होतो त्यानंतर. फरक अगदी स्पष्ट आहे. अनंतरम म्हणजे नंतर आणि तदनंतरम म्हणजे त्यानंतर. महोदय, हे दुसरं वाक्य आहे ना, तदा शशकः मंदम मंदम गत्वा प्रणम्य तस्य परतः स्थितवान, ह्याचं काय अर्थ सांगितलं? बघा, एक एक शब्दाचा अर्थ सांगतो. पहिला शब्द, पहिला शब्द आहे तदा. तदा म्हणजे त्यानंतर. शशकः म्हणजे आपला ससा. मंदम मंदम गत्वा हळूहळू जाऊन. प्रणम्य प्रणाम करून. तस्य पुरतः त्याच्या समोर. स्थितवान उभा राहिला. त्यानंतर ससा हळूहळू जाऊन प्रणाम करून त्याच्यासमोर उभा राहिला. त्याच्यासमोर म्हणजे आपल्या भासुरक सिंहासमोर. समजलं? हा, धन्यवाद महोदय. चला पुढे, चला आपण आता पुढे जाऊया. आता आपले हे वाघोबा त्या सशावर रागावले होते.
अरे काय पान गमावलं बरं तुम्ही. हां हे झालं. चला. तदा शशकः विनयेन उक्तवान. त्यानंतर आपला ससा अगदी नम्रपणे म्हणाला, स्वामीन, महाराज, मया अपराधः न कृतः. मी अपराध केलेला नाही. मी उशिरा आलो, यात माझी काहीच चूक नाही. भवतः समीपम समये आगंतव्यम. तुमच्याजवळ अगदी वेळेत पोहोचायचं. इत्येव अहम प्रस्थितः. तुमच्याजवळ वेळेत पोहोचायचं असाच निश्चय करून मी निघालो होतो. परंतु मार्गे अन्यः एकः सिंहः आसीत्. परंतु रस्त्यात एक दुसरा सिंह होता. सः मां दृष्ट्वा पृष्टवान. त्याने मला पाहून विचारलं, भवान कुत्र गच्छति इति. म्हणजे तू कुठे चाललास असे तो मला विचारायला लागला. मग तेव्हा भासुरकस्य आहारार्थम गच्छामि इति अहम उक्तवान. मग त्यानंतर भासुरकाच्या आहाराकरता मी जातोय असे मी म्हणालो. तदा सह उक्तवान एतत् मम अरण्यम. तेव्हा तो म्हणाला, हे माझं अरण्य आहे. अत्र सर्वे अपि मृगाः मम आज्ञां पालयेयुः. इथे सर्व प्राण्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. भासुरकः कुत्र अस्ति. भासुरक कुठे आहे. सः चोरसिंहः स्यात्. तो तर चोरांचा सिंह आहे. भवान तम अत्र आनयतु. तू त्याला इथे आण. आवयोः मध्ये युद्धं भवतु. आम्हा दोघांमध्ये युद्ध होऊन जाऊ दे. युद्धे यः जयति सः एव भवन्तं खादतु इति. युद्धामध्ये जो जिंकणार, युद्धामध्ये जो जिंकणार तोच तुला खाईल असं म्हणाला. आता शेवटची ओळ. तस्य सूचनानुसारम अहम अत्र आगतवान. त्याच्या सूचनेनुसारच मी इथे आलो. अतः एव विलंबः जातः इति. त्यामुळेच मला उशीर झाला असे तो ससा म्हणाला. चला, हा दुसरा पॅरेग्राफ आपण वाचलेला आहे. यात कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. महोदय, याच्यामध्ये इति अमुक्तवान, ते इति पुष्कळ ठिकाणी आलं. इतिचा वेगवेगळा अर्थ आहे की एकच अर्थ आहे. इतिचे 6-7 अर्थ होतात. हा, प्रत्येक प्रसंगानुसार त्याचा अर्थ बदलतो. अच्छा. इति अमुक्तवान म्हणजे मी असे बोललो, म्हटले. असे मी बोललो, असे मी म्हटले. आणि एव विलंब जातः इति, इथे कसा अर्थ घेता येईल. इथे त्याचा अर्थ शेवटचं वाक्य इथं वाक्याचा शेवट दाखवण्याकरता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा. तदा शशकः विनयेन उक्तवान. बघा, हे पहिलं वाक्य. तेव्हा ससा नम्रपणे म्हणाला. काय म्हणाला. तर स्वामींपासून तर शेवटची ओळ. अतः एव विलंबः जातः इति. म्हणजे त्यामुळे मला विलंब झाला असे ससा
विनम्रपणे म्हणाला. तर हा जो इति आहे हा अच्छा. ससा काय म्हणाला हम्म. त्याचा शेवट दाखवण्याकरता. अच्छा, ठीक है. सर स्यात का अर्थ क्या होता है? स्यात का अर्थ है होना चाहिए, शुड बी. होना चाहिए, होना चाहिए. और प्रस्थित का मतलब प्रस्थापन करना है ऐसा? प्रस्थित यानी निकल पड़ा, कल्पना, निकल पड़ा. निकल पड़ा. आवयोः म्हणजे काय होतंय? आम्ही दोघे, आम्हा दोघांच्या मध्ये. आवयोः मध्ये, आम्हा दोघांच्या मध्ये युद्ध व्हावे. सर जातः म्हणजे झाला असं होतं का मग? विलंबः जातः, विलंबः जातः, विलंब झाला, उशीर झाला. कोणतं रूप आहे जातः? जातः रूप कोणतं येईल? क्त प्रत्ययांत. क्त जसं पूजित, खादित, कथितः, उक्तः. रामेण रामः मारितः, छात्रेण श्लोकः लिखितः, तसः जातः. तो जातः का अर्थ क्या होता है? हो गया, हो गया. पास भूतकाळ आहे ना? हो, पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल आहे तो. पास्ट पैसिव पार्टिसिपल. ये लिंग के हिसाब से बदलता है ना? हाँ, लिंग के हिसाब ये से. जात अगर श्लोका हुआ तो पठित ऐसे करके कुछ पढ़ा. ये अपने परिचय में. चला, पुढचा पॅरेग्राफ घ्यायचा का? मग आता हो सर. शशाने आपलं विलंब होण्याचं कारण सांगितलं आणि आता ते ऐकता बरोबर हा भासुरक सिंह नावाचा सिंह काय करतो बघा. तो म्हणतो, एवं असे का, तर्हि तम सिंहम इदानीम एव मारयामी. तर मग त्या सिंहाला आताच मारतो. सह कुत्र अस्ति प्रदर्शयतु. तो कुठे आहे दाखव मला. इति भासुरकः उक्तवान. असे भासुरक म्हणाला आणि शशकः तम कूप समीपम नीतवान. आणि तेव्हा हा ससा त्याला त्या विहिरीजवळ नेतो. कूपम प्रदर्शितवांच. आणि त्याला ती विहीर दाखवली. येथे इदानीम म्हणजे आता होते का? हो, इदानीम म्हणजे आता. आता तेव्हा भासुरकः तत्र जले स्वस्य प्रतिबिंबम दृष्टवान. आता या भासुरकाने त्या पाण्यामध्ये तेव्हा स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि क्रोधेन गर्जनम कृतवान. आणि त्याचबरोबर त्याने रागाने गर्जना केली. आता जेव्हा सिंहाने त्या विहिरीच्या काठावर उभे राहून मोठ्याने गर्जना केली तेव्हा कूपतः इतोपि उच्चैः प्रतिध्वनिः आगतः. त्यानंतर त्या विहिरीतून सुद्धा त्यापेक्षा मोठ्याने प्रतिध्वनी आला. तर भासुरकः तम प्रतिबिंबमेव स्वस्य प्रतिस्पर्धिनं मत्वा तम मारयितुं तस्य उपरि आक्रमणं कृतवान. आता या भासुरकाने काय केलं, त्या प्रतिबिंबालाच स्वतःचं प्रतिस्पर्धी मानून त्याला मारण्याकरता त्याच्यावर त्यानं आक्रमण केलं.
आणि शेवटची ओळ कूपमध्ये पतितः सः जले निमग्नः मृतः च. आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर पाण्यामध्ये पडलेला तो पाण्यात बुडाला आणि मृत झाला, मेला. तर अशा प्रकारे ही कथा आपण पूर्ण केली. यात कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. सर इत्येव और एवमेव में क्या फर्क है? इत्येव यहाँ पे लिखा है और एवमेव. बताओ कौन कौन सा शब्द? पैराग्राफ में है पेज नंबर 9 पैराग्राफ सेकंड लाइन. इत्येव अहम प्रस्थितः. इत्येव अहम, हाँ इत्येवम, इत्येव अहम ये शब्द. और दूसरा शब्द कौन सा कहा? एवमेव करके बहुत बार सुना है. एवमेव. हाँ ऐसा करके कुछ सुना था कोई क्लास में. तो इति अब इसमें दो शब्द है. इत्येवम के अंदर है इति प्लस एवं, और एवमेव के अंदर है एवं एव. अब इन दोनों का अर्थ क्या हुआ? तो इति, अब इति से पहले कोई एक वाक्य है, कोई एक विधान है, तो इस विधान का अंत हमने इति से देखा, और एवं का है इस प्रकार से. अब ये वाला जो इति है, इति से पहले कुछ रीजन उसने दिया, कारण, और ये कारण बताने के लिए इति था, और एवं यानी इस प्रकार से. अब जब हम एवं एवं का प्रयोग देखते हैं तो एवं का मतलब है इस प्रकार से, और एव का मतलब होता है ही. तो इस प्रकार से ही, ऐसे ही, ये एवं एव का अर्थ होता है. और इत्येवम इस वजह से, इस प्रकार से मैं वहाँ निकल पड़ा, ये है. अब ये जब हम रेफरेंस में सेंटेंस पढ़ते हैं तो उसमें समझ आ जाता है. इतोपीचा अर्थ काय? इतोपी म्हणजे अजून सुद्धा, आणखी अधिक. म्हणजे आपण जेवताना म्हणतो ना की इतोपी ददामी वा, म्हणजे अजूनही देऊ का, आणखी वाढू का. आणखी कोणता शब्द? त्या शेवटच्या दोन वाक्यांचा अर्थ सांगा ना. भासुर कहताम प्रतिबिंबमेव स्वस्य, त्या शेवटच्या दोन वाक्यांचा. ठीक आहे. तर भासुरकः तम प्रतिबिंबम एव, त्यानंतर तो भासुरक त्या प्रतिबिंबालाच स्वस्य प्रतिस्पर्धीनं मत्वा, म्हणजे स्वतःचा प्रतिस्पर्धी मानून, तम मारयितुम त्याला मारण्याकरता, तस्य उपरी त्याच्यावर आक्रमणं कृतवान. कूपमध्ये पतितः सः, त्यानंतर आपल्या विहिरीमध्ये पडलेला तो, जले निमग्नः पाण्यात बुडाला, मृतः च आणि मेला. सर इथे या लेसन मध्ये प्रत्येक ठिकाणी तम तम वापरलेला आहे. इथे प्रत्येक वेळेला तम वापरलेला, तर प्रत्येक ठिकाणी तमचा वेगवेगळा अर्थ आहे का? नाही, प्रत्येक ठिकाणी तमचा अर्थ एकच आहे. आता तम सर मत प्रति तुसे इंग्लिश मध्ये हिम. द्वितीय विभक्ती आहे ना मग? द्वितीय. पुल्लिंग द्वितीय है तम. बघा, सर ये मतवा का अर्थ क्या होता है? प्रतिस्पर्धीनं मतवा. मत्वा म्हणजे मानून, मान कर, मारणे, मान कर, मान कर. मान कर, मानून, बिलिव्हिंग. चल आणखी कोणता शब्द? महत्व आहे, धातू आहे का इथं काही?
काव्यच. नाही नाही, मन धातू आहे. मन्यते हं. म्हणजे मानतो. अहम अच्छा अच्छा. अहम मातरम देवम मन्ये. आईला देव मानतो. हा आत्मनेपदी धातू आहे. म्हणून मत्वा झाला. आणि मग तिथून पुढचा एक अजून एक क्रियापद आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये बघा ना, कृतवान हे दुसरं क्रिया. हा, मारयितुम. मत्वा तम मारयितुम. तस्य उपरी आक्रमणं कृतवान. कृतवान हे क्रियापद आहे पुढे. तर ही एक मारयितुम म्हणलं तर तुमंत प्रत्यय ना. तो तुमंत प्रत्यय झाला. सर तुमंत